साक्री विधानसभेच्या निवडणुकीत प्रवीण चौरेंनी प्रचारात घेतली आघाडी। अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या मतदानासाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावलेली दिसून येत आहे। अशाच प्रचारात आघाडीवर असलेले प्रवीण चौरे यांनी अख्खा तालुका पिंजून काढलाय। आज त्यांनी देश, शिरवाडे, चिंचखेडा, अक्कलपाडा, इच्छापूर, सय्यदनगर, तामसवाडी, माहीर, गंगापूर, कावटे, आष्टाणे, छडवेल, पखरून, सुरपान, घोडदे, किरवाडे, आमोडे, कासारे, सायना, गणेशपूर या गावात आपला प्रचार केला। मित्रांनो, आज आपण अक्कलपाड्या या गावात काँग्रेसचे उमेदवार प्रवीणदादा चौरेंच्या प्रचारार्थ अत्यंत उत्साहात ही प्रचार रॅली सुरू झाली। या प्रचारात प्रामुख्याने अक्कलपाड्याचे सरपंच श्रीरामदादा यांनी सहभाग नोंदवला। आधी श्रीरामदादांचे आभार व्यक्त करतो आणि या प्रवीणदादाचा विजय हा इथंच निश्चित झाला असं विश्वास व्यक्त करतो। कारण अक्कलपाड्याचा इतिहास आहे। 100% एक दिलाने हा अक्कलपाडा एखाद्या उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहिला तर हा विजयी नक्कीच होतो। कारण साक्री तालुका मतदारसंघाचा श्री गणेशा हा अक्कलपाड्यापासून होत असतो। त्याच्यामुळे याची जी प्रतिसाद मिळाला याच्यामुळे आपल्याला आनंद व्यक्त करतो की प्रवीणदादा आपण आजच आपला गुलाल उरलेला आहे असं निश्चित करतो। आणि थोडंसं मागं जाऊन जर सांगायचं झालं, आपले प्रतिस्पर्धी यांनी जो 5 वर्षामध्ये आपल्या साक्री तालुक्याचा जो छळ केला त्याला आपण अजिबात त्यांच्या भूलथापाला बळी न पडायचं आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये काँग्रेसची महासत्ता या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापन होऊन प्रवीणदादा त्याच्यात अत्यंत उत्कृष्ट आपलं साक्री तालुक्याचं प्रतिनिधित्व करतील आणि आपल्या साक्री तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रवीणदादाच्या रूपाने आपल्याला या साक्री तालुक्याचा विकास करून घ्यायचा आहे। याच्यामुळे आपल्याला सर्व तालुक्यावासियांना, अक्कलपाड्यावासियांना आणि ह्या प्रचाराच्या दरम्यान जो कार्यकर्ता या संघर्षात उतरलेला यांना विनंती करतो, आपण आजपासून अधिक उत्साहात, अधिक ताकदीने आपल्याला प्रवीणदादासाठी प्रयत्न करायचे आहेत। आणि येणाऱ्या 23 तारखेला प्रवीणदादा, 20 तारखेला प्रचंड मताचा शिक्का या पंजाब चिन्हावरती मारायचा आहे आणि येणाऱ्या 23 तारखेला आपला गुलाल हा साक्री तालुक्यामध्ये उडलाच पाहिजे या जोशाने आपल्याला आजपासून नव्याने सुरुवात करायची। एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रवीणदादा तुम आगे बढ़ो। मैं साक्री जो सीट है, इस सीट पे ऑल इंडिया कांग्रेस कमेटी से मुझे इधर भेजा है और मैं इधर सब उनका जो विस्तार है इसमें मैं घुमा हूँ और इतना अच्छा है कांग्रेस के लिए कि वो प्रवीण भाई जो उम्मीदवार जो है हमारा कांग्रेस का, वो जीत जाएगा और बहुत अच्छे मतों से वो जीत के निकल जाएगा। वोटरों के लिए क्या अपील करें? वोटरों के लिए हमने अपील की है, जहाँ भी मिलता है वहाँ वोटर को बोला है। वोटर भी हमसे अपील कर रहे हैं कि इस टाइम तो कांग्रेस का उम्मीदवार हमारा है और ये उम्मीदवार जीत के रहेगा, ऐसा ये हम लोग बोलते हैं, लेकिन सामने से वोटर बोल रहे हैं कि हमारा उम्मीदवार जीत जाएगा।
प्रामुख्याने ही निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहेत असे प्रवीण बापूसाहेब चौरे सांगतात आणि विधानसभा मतदारसंघातील लोकांचे असे मत आहे की यावेळेस एक संधी नवीन चेहरा म्हणून प्रवीण बापूसाहेब चौरे यांना देऊ। नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क सहसंपादक अनिल बोराडे।